तर आज बँक कर्मचारी संप पुकारला आहे. किती कर्मचारी संपावर आहेत, तर आपल्या मागण्या काय? आज आम्ही या देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनाबरोबर, संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगार संघटनाबरोबर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील सहभागी आहेत. बँकेतले किमान 5 लाखापेक्षा जास्त सभासद या संपामध्ये आहेत. हा संप राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या 45 वर्षात जी महागाई, जी बेरोजगारी या देशात नव्हती, त्यांनी एक उच्चांक गाठलेला आहे. या देशामध्ये कायम स्वरूपातल्या नोकऱ्याच्या ऐवजी कंत्राटीकरण केलं जात आहे. दुर्दैवाचा भाग म्हणजे सीमांचं रक्षण करण्याकरता सैनिकांची भरती करण्यापेक्षा अग्निवीराची भरती केली जाते. यापेक्षा मोठा विनोद असू शकत नाही. पण हे सरकार लोकसभेतल्या बहुमताच्या जोरावर धर्म आणि जातीच्या भेदाभेदाच्या भिंती उभारून जर राज्य करू पाहत असेल तर या देशातल्या कामगाराला, कष्टकऱ्याला आता हे पुरतं समजून चुकलेलं आहे की हे सरकार जाणीवपूर्वक देशातल्या भांडवलदारांना, देशातल्या कॉर्पोरेट्सना सवलती देऊन त्यांचं साम्राज्य उभं करण्याचा अजेंडा राबवत आहे. आणि हे ह्यापुढे कदापि सहन होणार नाही. त्याचा इशारा देण्याकरता आजचा हा संप आहे. या संपामध्ये देशभरातले 20 कोटीपेक्षा जास्त कामगार सहभागी आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे की कर्मचारी म्हणून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संपामध्ये सहभागी आहे. आणि या पुढच्या काळातही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे आंदोलन या पुढच्या काळात देखील समर्थपणे पुढे नेऊ, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. अहो, या काळाच्या महिम्याप्रमाणे जर हा इशारा संपानंतर देखील या सरकारला जाग आली नाही, भान आलं नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे, कदाचित तो उद्या 2-3 दिवसाचा होईल. सर्व क्षेत्रामधल्या कामगारांनी त्यांचे श्रम विकायचं नाही असं जर ठरवलं तर हा देश खाली बसेल. ज्या निष्ठेने त्या लोकांनी ह्या देशाची उभारणी केलेली आहे, त्यांचा न्याय हक्क जर मिळणार नसेल तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत. धन्यवाद. आज हा इशारा संप आहे. जसं की आमचे नेते कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की या बँक कर्मचारी संघटनांनी या राष्ट्रीय औद्योगिक बंदमध्ये सहभागी होण्याचं कारण मोदी सरकारची कामगार विरोधी आणि जनताद्रोही धोरण आहे. यातून जर हे सरकार ताळ्यावर नाही आलं, ज्याचा इतिहास आहे की हे माजलेलं सरकार आहे, हे ताळ्यावर येणारच नाही, तर यानंतर या संपाची मालिका पुढे अखंडितपणे सर्व कामगार संघटनांना, सर्व जनतेला आणि जनसमूहातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढची रणनीती आखली जाईल. आणि त्याही पलीकडं देशाच्या आर्थिक धमन्या म्हणजे बँकिंग, ते कोणत्याही क्षणी आम्ही या इशारा संपानुसार संपाची मालिका पुढे चालू आणि या सरकारला डोकं ताळ्यावर आणायला भाग पाडू असा आम्हाला विश्वास आहे. देशभरातील प्रमुख 10 केंद्रीय कामगार संघटनाच्या वतीनं कामगार कायद्यातील बदलाला विरोध म्हणून, सर्वच सरकारी उद्योगाच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून हा देशव्यापी संप पुकारलेला आहे. याच्यामध्ये देशातील सर्वच प्रमुख केंद्रीय कामगार संघटनाचा सहभाग आहे. बँकिंग उद्योगाच्या बाबतीमध्ये, बँकिंग उद्योगामध्ये ज्या प्रमुख 9 संघटना आहेत, त्या 9 संघटनापैकी कर्मचाऱ्यांची AIBA आणि बेफी या 2 संघटना, तसेच अधिकाऱ्यांची AIBOA, या 3 संघटना प्रत्यक्षरित्या आजच्या या संपामध्ये सहभागी आहेत. आणि त्यामुळे या देशातलं बँकिंग आज ठप्प झालेलं आहे. बाकीच्या संघटनांनी त्यांचा फ्रॅटर्नल सपोर्ट आम्हाला या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आमची प्रमुख मागणी हेच आहे की आज भारतीय बँकिंग उद्योगामध्ये सुद्धा 2 लाख कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्याच्या रिक्त जागा आहेत. आणि इतक्या जागा रिक्त असताना जनतेला योग्य प्रमाणामध्ये सेवा देण्यासाठी त्याप्रमाणे पुरेशी नोकर भरती होणं अपेक्षित असताना हे सरकार, जेव्हा की भारतीय बँकिंगमधल्या सर्व सरकारी बँका या नफ्यामध्ये आहेत आणि त्या नफ्याचा डिव्हिडंड आपल्या भारत सरकारला दरवर्षी दिला जातोय, नफ्यामधल्या उद्योग असताना सुद्धा पुरेशी नोकर भरती बँकांमधून केली जात नाही. सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली गोरगरीब जनतेकडून मोठ्या रकमेची लूट केली जाते. मोठे मोठे जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना रेड कार्पेट, त्यांना पायघड्या आणि त्यांच्या उद्योगांना ईज ऑफ बिझनेस या गोंडस नावाखाली कामगारांचे जे हक्क आहेत ते हक्क कुठेतरी पायदळी तुडवले जात आहेत. कामगारांना संघटना बांधणीचा अधिकार असेल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये संप करण्याचा अधिकार असेल, हा अधिकार होणाऱ्या कामगार कायद्यातील बदलामध्ये त्यांच्याकडून हिरावून घेतला जातोय. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी देशभरातील 25 कोटी कामगार आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि आम्ही आमच्या आंदोलनामध्ये नक्कीच सक्सेस होऊ याची आम्हाला खात्री आहे.